रामकृष्ण हरी. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आनंद लहरी या ग्रंथावरती आपली ही चिंतन मालिका चालू आहे. आज आनंद लहरी भाग 2. खरं म्हणजे आज पौष शुद्ध एकादशी आणि इंग्रजी कालमानानं बघितलं तर 2025चा शेवट. आता ठीक आहे, इंग्रजी आपण म्हणतो नवीन वर्ष किंवा काय मानत नाही वगैरे, जे असेल ते काही आपल्याला कालमानाला इंग्रजी कालमान, मराठी कालमान, गुजराती कालमान, काय असेल ते असेल, शके वगैरे काय असू द्या, तो विषय आजचा आपला नाही. पण आज पौष शुद्ध एकादशी आणि आपल्या आनंद लहरी भाग 2 ही चिंतन सेवा घेऊन आपल्या समोर येतो. आपल्याला माहिती आहे, मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण आनंद लहरी हा ग्रंथ सुरू केला, जो शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा 154 ओव्याचा असा हा ग्रंथ आहे. मागच्या भागामध्ये 3 ओव्यांचा आपण विचार केला आणि या 3 ओव्यांमध्ये शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी भगवंताला नमन केलं, कारण ते मंगलाचरणाचे ओव्या आहेत. ओम नमो, प्रत्येक वेळेस ओम नमो असं आलेलं आहे. ओम नमो सचितानंद गणा, म्हणजे भगवंताला सचितानंद गण म्हटलं, सुखाच्या निधाना म्हटलं, परात्पर निर्गुणा म्हटलं, जगज्जीवना म्हटलं, मूळ बीजा म्हटलं, सकळ व्यापका म्हटलं, प्रतिपालका असं म्हटलं, अव्यक्त म्हटलं, परब्रह्म म्हटलं, कल्पद्रुमा म्हटलं, भक्ताच्या कल्पद्रुमा, असं अनेक विशेषण लावून भगवंताची स्तुती त्या ठिकाणी नाथरायांनी केली. अशा हे 3 ओव्या मंगलाचरणाच्या झाल्या. पुढेही आणखी काही ओव्या मंगलाचरणाच्या आहेत, त्याही आपण चिंतन करणार आहोत. मंगलाचरणामध्ये भगवंताला नाथराय म्हणतात, भगवंता तुला आमचा नमन आहे, तुला आमचा नमस्कार आहे, कारण तू सचितानंद घन आहे, तू मूळ बीज आहे, तू भक्त प्रतिपालक आहे, तू परात्पर निर्गुण आहे, तू जगज्जीवन आहे, तू मूळ बीज आहे, तू अव्यक्त आहे, तू परब्रह्म आहे. आणि मग 4थ्या ओवीमध्ये नाथराय पुन्हा भगवंताचं मंगलाचरण करत असताना नाथरायांची ओवी आली. ओम नमो आदिपुरुषादिदेवता, ओम नमो आदिपुरुषादिदेवता, ओम नमो उत्पत्ती प्रलय रहिता, ओम नमो उत्पत्ती प्रलय रहिता, पाहता तू सकळांचा नियंता, पाहता तू सकळांचा नियंता, सकळ भूता सत्ता तुझी. नाथराया 4थ्या ओवीमधून आणखी भगवंताला नमन करत असताना म्हणतात, ओम नमो आदि पुरुषा आदि देवता. भगवंता आपण आदि पुरुष आहात, आदि देवता आहात. आदि पुरुष आहे म्हणजे भगवान आदि पुरुष आहे म्हणजे काय आहे? भगवान आदि पुरुष आहे म्हणजे भगवान या जगताचा निर्माता आहे ना. भगवान प्रथम पुरुष आहे, भगवान मूळ पुरुष आहे आणि या भगवंतानेच अनेक देवता निर्माण केल्या. नवे तोच देवता आहेस म्हणा ना. म्हणून नाथराय म्हणतात, ओम नमो आदि पुरुषा आदि देवता, ओम नमो उत्पत्ती प्रलय रहिता. उत्पत्ती आणि प्रलयाच्या रहित असलेला जो भगवान, त्याला माझा नमस्कार असो, असं नाथराय म्हणतात. आता उत्पत्ती आणि प्रलय कोण करतं जगतामध्ये? उत्पत्ती आणि संहाराचं काम काय तुम्ही आम्ही करतो का? उत्पत्तीही तोच करतो आणि आपलं पालन पोषणही तोच करतो, कारण प्रतिपालक हा शब्द आलाय ना 3ऱ्या ओवीमध्ये. म्हणजे भगवान उत्पत्ती सुद्धा करतो, प्रलय सुद्धा करतो, पण तरीही भगवान उत्पत्ती आणि प्रलय करत असून सुद्धा उत्पत्ती आणि प्रलयाच्या रहित आहे, अशा भगवंताला नमन. काय अर्थ आहे? जगत निर्माण तो करतो,
जगताचा पसारा तो मांडतो, पण या जगताच्या पासून जो दूर असतो, जगताच्या रहित जो असतो, जो या उपाधीच्या रहित आहे, तो भगवंत. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. कसा आहे देव? या उपाधीच्या वेगळा आहे म्हणून. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तुकोबारा म्हणतात ना. आणि म्हणून या ठिकाणी नाथराय म्हणतात, ओम नमो आदि पुरुषा आदि देवता, ओम नमो उत्पत्ती प्रलय रहिता. म्हणजे उत्पत्ती आणि प्रलय जरी करत असला तरी उत्पत्ती आणि प्रलयाच्या वेगळा असलेला जो परमात्मा, त्याला आमचं नमन आहे. पाहता तू सकळांचा नियंता, सकळ होता सत्ता तुझी. सकळांचा नियंता, या जगाचा नियंता आहे तू. नाथराय म्हणतात, देवा तू सकळांचा नियंता, सर्व जगाचा नियंता आहे तू. नियंता म्हणजे काय? नियंता म्हणजे नियामक, जो नियमन करतो, जो नियम करतो, जो चालवतो, ज्याच्या आज्ञेने, ज्याच्या नियमाने, ज्याच्या सांगण्याने हे चालते, त्याला म्हणायचं नियंता. संचालक जसा असतो ना, डायरेक्टर, तसा नियंता. या जगताचा नियंता, सकळांचा नियंता. काय तुमचा आमचा फक्त देवाला मानणाऱ्याचा नियंता आहे? नाही नाही नाही. अहो, देवाला मानणारा असो, न मानणारा असो, मानणारा असो, पशु असो, पक्षी असो, कृमी असो, कीटक असो, कुणी असू द्या, प्रत्येकाचा नियंता हा भगवान आहे. म्हणून नाथराय म्हणतात, सकळांचा नियंता. पाहता तू सकळांचा नियंता, तू सर्वांचा नियंता आहे, सर्वांचा नियामक आहे तू. सर्व तूच चालवतो रे. म्हणून उत्तरार्धामध्ये नाथरायाने म्हटलं, सकळ भूता सत्ता तुझी. सर्व भूताच्या ठाई तुझीच सत्ता आहे. तुम्हा आम्हाला जरी वाटत असलं की आपण हे सर्व करतो, हे माझं आहे, हे माझं आहे, हे मी केलं, काय आपण केलं? हा करणारा कोणी वेगळाच आहे हो. करणारा कोणी वेगळाच आहे ना. तुकोबारा म्हणतात ना एके ठिकाणी, सकळांची सत्ता जी आहे ना, सकळावंती सत्ता या देवाची आहे महाराज. सकळ भूता सत्ता तुझी. एकनाथ महाराज या ओवीतून म्हणतात, देवा तुला माझं नमन आहे, सर्वत्र तुझी सत्ता आहे. सर्वत्र सत्ता म्हणजे तुमच्या आमच्यावर त्याचीच सत्ता आहे ना. आम्हाला उगीच असं वाटते की आम्ही हे केलं, आम्ही हे केलं, परंतु ही सत्ता त्याचीच सत्ता आहे. वेद सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय बोलू शकत नाही, सूर्य सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही, वायू सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय त्या ठिकाणी संचरू शकत नाही, मेघ सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय वर्षाव करू शकत नाही, अशी ज्याची सत्ता, तो विषय घेऊन तो विचार प्रगट करण्यासाठी नाथराय ते म्हणतात, सकळभूता सत्ता तुझी. सर्व ठिकाणी तुझी सत्ता आहे. मला वाटते नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय म्हणतात, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणी, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणी, सूर्याशी चालणे तुझी या बळे, सूर्याशी चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अर्थात वेद सुद्धा तुझ्याशिवाय बोलू शकत नाही, सूर्य सुद्धा तुझ्या बळाशिवाय, तू शक्ती दिल्याशिवाय चालू शकत नाही, उगवू शकत नाही, उदयाला येऊ शकत नाही, अस्ताला जाऊ शकत नाही. म्हणजे ज्याची वेदावर सत्ता, ज्याची सूर्यावर सत्ता, त्याची तुमच्या आमच्यावर सत्ता असेलच. हे काय नव्याने सांगावं लागेल? नाही ना. नामदेवराय त्याच अभंगामध्ये आणखी पुढे असं म्हणतात,
मेघानी वर्षावे पर्वती बैसावे, मेघानी वर्षावे पर्वती बैसावे, वायूने विचारावे नाम तुझे, वायूने विचारावे सत्य तुझे, तुझी या सत्तेने ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. देवा तू ब्रह्मांडाचा धनी आहे, तू समर्थ आहे, सर्वांवर तुझी सत्ता आहे. त्या मेघावर तुझी सत्ता, त्या सूर्यावर तुझी सत्ता, त्या चंद्रावर तुझी सत्ता. अरे तुझ्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. हे जर होत नसेल तर तुम्ही आम्ही त्याच्या सत्तेशिवाय चालू शकतो का? तुकोबारायांचा आणखी अभंग, प्रसिद्ध अभंग आपल्याला माहिती असेल. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्हा मला असं वाटते आम्ही हे केलं, आम्ही हे केलं, आम्ही हे केलं, मी जाऊन ते केलं. अरे तू जे चालतो, तू करतो, कोणाच्या सत्तेने करतो? तुकोबारा प्रश्नच विचारतात महाराज. चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, कोण बोलविते हरिवीन. कोणाच्या सत्तेने शरीर चालते हो? नाही म्हणजे आमच्या पायानं चालतो. मग मेल्यावर का नाही चालत? मुर्दा चालतो का? का नाही चालत? कारण चाले शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन. आमचं तोंड बोलते, आमची जीभ आहे, दात आहे, तोंड आहे, म्हणून आम्ही बोलतो, आमची वाचा आहे. मग तुम्ही तुमच्या मताने बोलले असते तर मेलेला मनुष्य सुद्धा बोलला असता, बिमार पडलेला बोलला असता, म्हातारपणी बोलला असता. नाही ना, त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. म्हणून महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविन. मी का सांगतोय, आपला हा विषय का चाललाय? नाथराय या ओवीमध्ये असं म्हणतात, ओम नमो आदि पुरुषादि देवता, ओम नमो उत्पत्ती प्रलय रहिता, पाहता तू सकाळचा नियंता, सकळ भूता सत्ता तुझी, सकळ भूता सत्ता तुझी, सर्वत्र तुझी सत्ता आहे देवा. म्हणून तुला आमचं नमन आहे. सर्वांवर तुझी सत्ता आहे. नाही म्हणजे मग आम्ही आमच्या मताने करतो, तुम्ही म्हणता देवाची सत्ता आहे. सांगू काय तुम्हाला, आपल्याला जरी असं वाटत असलं तरी तो नियंता तो आहे ना, सगळ्यांचा नियंता म्हटलं, नियंता म्हणजे करणारा, करून घेणारा तो आहे, संचालक तो आहे. आपल्या घरामध्ये कढई आहे, तवा आहे, पोळपाट आहे, गंज आहे, चमचे आहे. काय काम आहे यांचं? हे काहीच करत नाही. गंज काय करतो? गंजात भाजी करतो, चहा करतो आपण. तव्यावर काय होते? पोळी केल्या जाते. पोळपाट, पोळी लाटल्या जाते. आता बाकी सर्व वस्तू तुम्ही घ्या मनात, काय काय या वस्तूला अचेतन वस्तू कशासाठी आहे? काहीतरी कर्म करतात. आता मला सांगा, एखाद्याने म्हणा नाही ते का पोळपाट काय करते हो, तवा काय करते हो? खरंच ते काही करत नाही. पण तव्याशिवाय पोळी होते का? पोळपाटाशिवाय पोळी होते का? परातीशिवाय पोळी होते का? ते जरी काही करत नसले तरी करून, कुणाकडून तरी करून घेतो. आपण करतो ना, आपण तवा ठेवतो, आपण पोळपाट घेतो, आपण परात घेतो. पोळी करायची असेल, भाजी करायची असेल तर त्या सामग्रीशिवाय शक्य नाही. म्हणजे करणारा कोणीतरी करून घेतो, कढईकडून करून घेतो, तव्याकडून करून घेतो, गंजाकडून करून घेतो, चमच्याकडून करून घेतो. कढई सुद्धा करत जरी नसली तरी करून घेणारा दुसरा कोणीतरी आहे. तसं तुम्ही आम्ही, आपल्याला असं वाटतं आपण करतो, आपण करत नाही, आपला करून घेणारा कोणीतरी आहे. काय आहे माहिती? सकाळचा नियंता, याला सकाळचा नियंता म्हणतात. तोच करतो, तोच देतो, तोच घेतो. आपल्याला उगीच असं वाटत असते की आपल्यामुळे झालं. महाराज म्हणतात, देता देव विता, नेता ने विता, तेथ्याची सत्ता काय? आपली सत्ता नाहीये. म्हणून इथे नाथराय म्हणतात, सकळ भूता सत्ता तुझी, सर्वांच्या ठिकाणी तुझी सत्ता आहे. का हो? तेथे याची सत्ता काय आहे? जसं तुकोबारायांवर तेथे याची सत्ता काय, आपली सत्ता काय आहे? पण आपल्याला वाटते ना
आपण निमित्त मात्र ना महाराज. निमित्ताचा धनी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. अर्थात सर्व भगवान परमात्मा हा सगळ्यांचा नियंता आहे, सगळ्यांच्यावरती त्याची सत्ता आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, अशा भगवंता, अशा परमात्मा, अशा देवा, अशा ईश्वरा, अशा परमेश्वरा, तुला माझे नमन आहे, तुला माझा नमो नमो. ओम नमो आदि पुरुषादि देवता, ओम नमो उत्पत्ती प्रलय रहिता, पाहता तू सकाळचा नियंता, सकळभूता सत्ता तुझी. सर्वांच्या ठिकाणी तुझी सत्ता आहे. पुढे जाऊन पुन्हा आणखी नाथराय भगवंताला नमन करत असताना एक ओवी आली, 5व्या क्रमांकाची ओवी आहे. महाराज म्हणतात, ओम नमो ज्ञानसागरा, ओम नमो ज्ञानसागरा, ओम नमो त्रयमूर्ती अवतारा, ओम नमो मोक्षाच्या निजगरा, विश्वंभरा तुझा नमो. ओम नमो ज्ञानसागरा, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा समुद्र असलेल्या देवा, तुला माझं नमन आहे. ज्ञानाचे सागर आहात आपण, ज्ञानाचे समुद्र आहात आपण. हे सर्व जे वर्णन आहे ना, हे गुरूंना सुद्धा लागू होते. पुढे जाऊन मी सांगणार आहे. ज्ञानाचा सागर, अहो ज्ञान म्हणजेच भगवान. ज्ञान प्राप्त होणं म्हणजे भगवान प्राप्त होणं. आपण ते ज्ञान म्हणजे आपण समजतो ते ज्ञान नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दुसरं काही त्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही. जसं उदयलया गवस्ती अशेषही मार्ग दिसती. एकदा सूर्य उगवला की मग अंधार राहत नाही. तसं ज्ञान मिळाल्यानंतर मग बाकी माईक काही दिसतच नसते. म्हणून तो ज्ञानसागर आहे. भगवंता तुम्ही ज्ञानसागरा. ओम नमो ज्ञानसागरा, ओम नमो त्रयमूर्ती अवतार. आणि आपण त्रिमूर्ती अवतार सुद्धा. आपण त्रिमूर्ती अवतार म्हणजे जसं आपण सांगितलं ना, उत्पत्ती, पालन पोषण आणि संहार, हे तीनही कार्य आपणच करत आहात. आपणच देवता निर्माण केल्या, आपणच देव निर्माण केले. ब्रह्मदेव आपला उत्पत्ती करतो, विष्णुदेव पालन पोषण करतो, भगवान शंकर संहार करतात. ही त्रयमूर्ती आपणच आहात. एकनाथ महाराज म्हणतात, ओम नमो त्रयमूर्ती अवतारा, ओम नमो मोक्षाच्या निजगरा, विश्वंभरा तुझा नमो. मोक्षाच्या निजगरा, विश्वंभरा तुझा नमो. मोक्षाच्या निजगरा. आता पुरुषार्थाचा जर विचार केला तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. त्यातला सर्वात महत्वाचा, सर्वोच्च असा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष आहे. धर्माने जगावं, अर्थ प्राप्त करावं, आणि धर्माने जगावं, अर्थ प्राप्त करावं, काम प्राप्त झाला, सर्व झालं, आणि मग मात्र मोक्ष आहे. म्हणजे मोक्ष हे सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. आणि ह्या पुरुषार्थ कुठे मिळतो? हा पुरुषार्थ भगवंताच्या स्वरूपाशी आपण एक रूप झालो, भगवंताकडे आपण गेलो, भगवंता शरण गेलो, तर तो पुरुषार्थ प्राप्त होतो. कारण मोक्ष सुख भगवंताजवळ आहे. त्याच्या नामात मोक्ष आहे. त्याचं नाव घेतलं तर मुखी नामाती मोक्ष, ऐशी साक्ष भूतांची. मोक्ष सुख, मुळात सुख म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजे सुख असाही आपल्याला विचार करता येतो. आणि मोक्ष म्हणजे सुख, सुख म्हणजेच मोक्ष, आणि सुख म्हणजेच देव, म्हणजेच मोक्ष म्हणजे देव असाही विचार करता येतो. स्वतंत्र चिंतनाचा मोठा विषय आहे महाराज, काय सांगू. मग मोक्षाची या निजगरा, ओम नमो मोक्षाच्या निजगरा. मोक्षाचं निजघर म्हणजे देवा तुम्ही. निज म्हणजे काय हो? निज म्हणजे खरं आपलं स्वरूप. आपल्या आत्म्याने जिथून आला जिथे जायचं असं निज घर म्हणजे मुक्तीचं घर, मोक्ष, देवाचं घर, देवाची प्राप्ती. देवाची प्राप्ती कुठं होणार? देवाच्या घरी होणार. मग देवाचं घर कोणतं? मोक्ष. मोक्षाच्या सुखा निज घरा अशा प्रकारचे शब्द वापरले.
नाथरायांनी देवा मोक्ष सुखाचं घर आहे आपलं, आपण मोक्षाच्या निज घरामध्ये आपण राहता, अशा राहणाऱ्या भगवंता मोक्ष तुमच्याजवळ आहे, अशा मोक्ष ब्रह्मरूप असलेल्या देवा आमचा तुम्हाला नमस्कार आहे. आपण विश्वंभर आहात, आपण विश्वंभर आहात, विश्व आपण आहात, या सर्व विश्वामध्ये आपण आहात, म्हणून आपल्याला आमचा नमन आहे. आमचं हे मंगलाचरण आपण आपले गुणानुवाद वर्णन करून आपली स्तुती करतो आहोत, कारण आपण विश्वंभर आहात. आता भगवंताचं विश्वंभर नाव आहे आपल्याला माहित आहे. तुकोबारांच्या एका अभंगामध्ये विश्वंभर नाव आलाय बघा. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी, त्याचे निरंतर ध्यान करी. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. म्हणजे भगवंताचं विश्वंभर असं नाव आहे. नाथरायांनी या दोनही मूवीमध्ये, अर्थात मागच्या भागामध्ये आपण चिंतन केलेल्या 3 ओव्या आणि या 2 ओव्यामध्ये भगवंताचं मंगलाचरण करत असताना अनेक नावाने भगवंताला त्या ठिकाणी भगवंताची स्तुती केल्याचं आपल्याला दिसते. आणखी 4 ओव्या मंगलाचरणाच्या आहेत, परंतु त्या आपण पुढच्या भागात बघू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.